नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. वसुबारस 2025 मध्ये कधी आहे, वसुबारसचं महत्त्व काय, पूजा कशी करावी, वसुबारसच्या पाठीमागे व्रत कथा काय आहे, वसुबारस दिवशी काय करावं आणि काय नाही, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर ताईंनो आणि दादांनो, स्वामींच्या चरणांना वंदन करून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. दिवाळी वसुबारस हा सण 17 ऑक्टोबर 2025 वार शुक्रवार या दिवशी आहे. हा सण अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशीला साजरा केला जातो. या दिवशी धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते, ज्याच्यामुळे घरामध्ये समृद्धी व माता लक्ष्मीचा वास राहतो. तर यंदा 2025 मध्ये वसुबारस ही 17 ऑक्टोबर 2025 वार शुक्रवार आणि तिथी ही अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशीला साजरी केली जाते. वसुबारसचे महत्त्व काय आहे, तर वसुबारस हा दिवाळी सणाची सुरुवात मानली जाते. वसु म्हणजे संपत्ती आणि बारस म्हणजे 12वा. या दिवशी सवत्स धेनूची वासरू असलेली गाय पूजा केली जाते, ज्याच्यामुळे घरात लक्ष्मी आणि धनधान्याची ही वृद्धी होते. तुम्हाला माहित आहे का वसुबारस ही का साजरी केली जाते? तर या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते, कारण समुद्र मंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना ह्या पूर्ण व्हाव्यात, याकरिता वासरासहित गायीची पूजा ही केली जाते. वसुबारस हा दिवाळीचा पहिला सण का आहे, तर वसुबारसच्या दिवशी गायी व वासरांची पूजा केली जाते, कारण हा एक अनोखा उत्सव आहे. कारण या दिवशी पवित्र गायींचे आभार आणि कृतज्ञता व्यक्त केलं जातं. हा सण नंदिनी व्रत या नावाने ओळखला जातो. हा दिवस अश्विन महिन्यातील द्वादशी कृष्ण पक्ष या हिंदू तिथीला पाळला जातो. गायी गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस अश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजे वसुबारस ही साजरी केली जाते. याला काही भागांमध्ये गोवत्स द्वादशी देखील म्हणतात. वसुबारस कशी साजरी केली जाते, पूजा कशी केली जाते, तर वसुबारसच्या दिवशी संध्याकाळी गोठ्यावर जाऊन गायींची आणि तिच्या वासरांची आणि त्यासोबतच गोठ्यामधील इतर सर्व गायी वासरांची मनोभावे पूजा केली जाते. गायीला बाजरीची भाकर आणि गवारीच्या शेंगांच्या भाजीचा नैवेद्य खाऊ घातला जातो. वसुबारस दिवशी सकाळीच रामाच्या पारात सडा सारवण करून रांगोळी काढतात. घरामधील देवांचे आणि तुळशी मातेचे पूजन करतात. शेतकरी या दिवशी गायीचे दूध देखील काढत नाहीत, तर ते वासरालाच पिऊ देतात. वसुबारस हा दिवस म्हणजे दिवाळीची सुरुवात असल्यामुळे घरामध्ये फराळ बनवायची देखील लगबग याच दिवशी सुरू होते. वसुबारसच्या दिवशी सूर्य मावळला की मग मातीच्या पंत्या ह्या लावल्या जातात. पहिली पंथी ही घरातल्या देवतांची असते आणि दुसरी पंथी ही कुलदेवतीची असते. तिसरी पंथी ही ग्रामदेवची असते आणि मग चौथी पंथी ही गायीच्या गोठ्यातली आणि तिथून पुढच्या पंथ्या ह्या घरावर दारासमोर ठेवून दिवाळी उत्सवाला सुरुवात होते. शहरी भागामध्ये वसुबारस ही गोशाळेत जाऊन साजरी करतात, किंवा काही लोक तर आता घरातच धातूची किंवा मातीची गाय वासरांची मूर्ती आणून त्यांची अगदी मनोभावे पूजा करताना दिसून येतात. अशा रीतीने ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये मोठ्या आनंदाने वसुबारस ही अगदी आनंदाने साजरी करतात. पूजेची पद्धत ही घरामध्ये गायी आणि वासरू असल्यास संध्याकाळी त्यांची पूजा केली जाते. त्यांच्यासमोर उभं राहून नमस्कार देखील केला जातो. नैवेद्य गायीला उडदाचे वडे, भात आणि गोडधोडाचे पदार्थ खायला दिले जातात, किंवा बाजरीची भाकरी, नंतर गवारीच्या शेंगांची भाजी, हे सर्व तिला नैवेद्यामध्ये खायला देतात. ह्या पूजेचा उद्देश काय असतो, तर लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या वसुबारस या पूजेचा उद्देश असतो. त्याच्यामुळे या दिवसाला लक्ष्मीचे स्वागत असे देखील म्हटलं जातं. वसुबारसच्या दिवशी काय करावं, तर या दिवसापासून अंगणात रांगोळी काढली जाते. या दिवसापासून दिवाळीची सुरुवात ही होते. घरी गुरे वासरे असणाऱ्यांकडे या दिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक देखील केला जातो. त्याचा नैवेद्य दाखवला जातो.
सौभाग्यवती स्त्रिया ह्या एकभुक्त राहतात आणि सायंकाळी संवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गायीचे पूजन देखील करतात. सवाष्ण बायका ह्या गायीच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहतात. त्यानंतर फुलांची माळ त्यांच्या गळ्यामध्ये घालतात. पुन्हा निरांजनाने ओवाळणी केली जाते. त्यानंतर केळीच्या पानावर पुरणपोळीसारखे पदार्थ वाढून गायीला खाऊ घातले जातात आणि बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खातात. हेच खाऊन स्त्रिया ह्या उपवास सोडतात. वसुबारस व्रत कथा. तेव्हा अश्विन मास होता. या मासामध्ये पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली आणि ती शेतावर जाऊ लागली. त्यावेळी सासूने सुनेला हाक मारली. मुली मुली इकडे ये असे म्हणताच सून आली. सासू म्हणाली की मी शेतावर जाते, दुपारी येईन. तू माडीवर जा आणि गव्हाचे मुगाचे दाणे काढ आणि गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव. त्यानंतर सासू ही शेतावर निघून गेली. सून माडीवर गेली आणि गहू तसेच मूग काढून ठेवले. खाली आल्यानंतर ती गोठ्यात गेली. गव्हाळी मुगाळी वासरं उड्या मारत होती. त्यांना सुनेनं ठार मारलं आणि त्यांना चिरलं. त्यानंतर तिने त्यांना शिजवत ठेवून सासूची वाट पाहत बसली. दुपारी सासू घरी परत आली. सुनेनं पान वाढलं. सासूने पाहिलं. तिला तांबडं मांस दिसलं. हे काय आहे असं तिनं सुनेला विचारलं. सुनेने सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर सासू घाबरली. ही मोठी चूक घडली होती. ती तशीच देवापुढे जाऊन बसली. प्रार्थना केली. देवा, हा माझ्या सुनेच्या हातून अपराध घडला, तिला क्षमा कर असे ती म्हणाली आणि गायी वासरांनाही जिवंत कर म्हणाली. जर तू त्यांना जिवंत नाही केलंस तर मी संध्याकाळी प्राण देईन असा निश्चय हा सासूने केला. त्यानंतर सासू देवापाशी बसून राहिली. देवाने तिचा एक निश्चय पाहिला. निष्कपट अंतरंग पाहिलं. नंतर संध्याकाळी गायी आल्या, हंबरडा फोडू लागल्या. तशी देवाला चिंता वाटू लागली. हिचा निश्चय हा ढळणार नाही असं देवाला वाटलं. त्यानंतर देवानं वासरं जिवंत केली. ती उड्या मारतच प्यायला गेली. गायीचे हंबरडे बंद झाले. म्हातारीला आनंद झाला. सुनेला आश्चर्य वाटलं. हे पाहून सर्वांनाच आनंद झाला. नंतर म्हातारीने गायी गुरांची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला. देवाचे आभार मानले. त्यानंतर आपण जेवली, आनंदी झाली. तसे तुम्ही आम्ही हो हो. हा 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी. देवा ब्राह्मणांच्या दारी, पिंपळाच्या पारी, गायींच्या गोठी, सुफळ संपूर्ण. ताईंनो आणि दादांनो, व्हिडिओमधील माहिती जर का माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ.